साहेब काय सांगाल, आज निकाल लागलाय आणि जवळपास अजित पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले. खरं तर लोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीची नगरपालिका येत होती, परंतु आज लोहावाच्याने रेकॉर्ड ब्रेक केलं. नगराध्यक्षासहित 17 म्हणजे नगराध्यक्षाला धरून 18 लोकांना या ठिकाणी निवडून दिलं. नगराध्यक्ष जवळपास 3000 मताच्या फरकाने निवडून आले. त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्लीबोळानं आमच्या इथं फिरले त्यांना ही एका मोठ्या प्रमाणात लोहेकरांनी चपराक दिली. राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ठिकाणी नगराध्यक्षासहित, देगलूरला नगराध्यक्षांनी 17 जागा, उमरीमध्ये नगराध्यक्षांनी 18 जागा, कंधारमध्ये देखील आम्ही 10-11 जागेवर जिंकलो. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे. अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसते तरी साधारणतः 71च्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यामध्ये विजय मिळवला. भाजपला 3 जागेवर समाधान. त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही. शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही 3 नगरपालिका जिंकल्यात त्या धनशक्तीच्या जोरावर जिंकल्या. लोह्यामध्ये देखील तीच निवडणूक होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि त्यांना माहीत होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे, परंतु जनशक्तीनं आमच्या बाजूनं कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा प्रताप लोहावासियांनी केला. मी लोह्याच्या, कंधारच्या, देगलूरच्या, उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणानं आभार मानतो. साहेब, भाजपने एकाच घरात 6 उमेदवार दिले होते आणि ते सर्व उमेदवार पराभूत झाले. मला आमच्या रमाबाई मंजलाचं मनापासून अभिनंदन करायचंय की जसं शरद पवारांनी नगराध्यक्षाला पाडलं तसं मंजलाबाईंनी नगराध्यक्षाने पत्नीला देखील पाडलं. आणि ज्यांच्या घरामध्ये 6 उमेदवारी दिल्या होत्या तिथले फरक जर आपण बघितले तर साधारणतः सर्व 500च्या वर मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं इथं कोण 6 उभा केला याच्यापेक्षा 6 जणांना कोणी परवानगी दिली त्याला चांगली चपराक या निमित्ताने भेटली. अशोक चव्हाणांनी प्रतिष्ठेची केली होती, गल्लीबोळात फिरले पण त्यांना यश मिळालं नाही. लोह्याची जनता ही ओळखून आहे. लोह्याची जनता विकासाच्या सोबत राहणारी आहे आणि लोह्याने आजपर्यंत मधला 5 वर्षाचा गॅप जर सोडला तर सातत्यानं आमच्या विचारसरणीची लोहा नगरपालिका आलेली आहे. यापुढे देखील आम्ही लोहा नगरपालिकेमध्ये जो शब्द दिलाय, कंधार नगरपालिकेत जो शब्द दिलाय, किंवा मी ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो आणि त्या ठिकाणी जे आश्वासन राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून दिलेलं आहे ते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याची जबाबदारी देखील मी स्वीकारलेली आहे आणि या निमित्ताने ते पूर्ण करण्याचं आश्वासन देखील देतो. आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर, तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि प्रचंड अशा मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिलं. त्याबद्दल जनतेचे देखील आभार मानतो. सुनील तटकरे यांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते की लवकरच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात येईल. ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांच्याकडे ते अधिकार आहेत. मी माननीय माझ्या नेत्यांनी जेव्हा एखादा शब्द दिला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु तटकरे साहेब असतील, दादा असतील, एकदा बोललेल्या गोष्टीला पक्का शब्द देणारी माणसं आहेत एवढं मला माहिती. थँक्यू. पक्षाचा आदरणीय आमदार चिखलीकर साहेबांचा